आपण जे स्क्रीनवर भजन सध्या पाहता हे आहे ठावाचं भजन. म्हणजे हे प्रामुख्याने नागपंथातील लोक जे असतात म्हणजे महादेवाचे भक्त त्यांचं हे ठावाचं भजन आहे. असंच हे भजन सध्या चालू आहे ते नरदोळा येथील तालुका दर्यापूर. मुळातच हे घराणं शिवभक्ताचं आणि त्या शिवभक्ताच्या घराण्यात त्यांच्या घरातील एक मुलगा भिकू महाराजचा प्रसादिक होतो आणि त्यांचा मठ ते स्थापन करतात यवतमाळ येथील माथर्डी या गावाला. तर पाहूया आपण सविस्तर व्हिडिओ आणि तो आश्रम. हा आहे यवतमाळ बाबुळगाव येथील शिवमठ. त्यांचं शिव बाबा आहे असं तिथं नाव प्रचलित झालेलं आहे. हा ताटीने बांधलेला मठ आहे आणि या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे हा निसर्ग सौंदर्याने नटलेला मठ आहे जो पहाडाच्या पायथ्याशी आहे. ह्यात शिवबाबा जे नरदोळ्याला पहिल्यांदा वास्तव्याला होता आज त्यांच्या तिथे मठ आहे. साप निघाल्यानंतर मग एका ठिकाणी यायचं असं समजलं की बाबा इथं मंदिर बांधसाल तर तुमच्या घरातले साप निघणं बिमाऱ्या वगैरे बसून जातील. तर मग इथं हे मंदिर झालं आहे. मंदिर तयार झाल्यानंतर आता इथं चमत्कार घडून राहिले. अच्छा अच्छा. हा नंतर हे चला बोलो लक्ष्मीबाई माता की. गाव कोणतं म्हटलं? नरदोळा तालुका दर्यापूर. सरोदे महाराजांचं मूळ गाव आहे नरदोळा आणि जेथे हे मंदिर आहे हे त्यांचं स्वतःचं घर आहे. आणि जो मठ दाखवला हा आहे यवतमाळ जिल्ह्यात माथर्डी या गावाला.